महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ आंबीदुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस। आता आपला पठार भागात संपर्क 95 95 65 48 75। बोटा ते ब्राह्मणवाडा रस्त्यावर तळ्यांचे साम्राज्य निर्माण झालंय। या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। संगमनेर तालुक्यातील बोटा ते अकोले तालुक्यातील राजूर हा रस्ता राज्यमार्ग क्रमांक 21 असून हा राज्यमार्ग पठार भागातील गावांसह वाडी वस्तीच्या विकासाच्या दृष्टीने व पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे। या रस्त्यावरील गावे तर परिसरातील विविध वाडी वस्तीवर जाणाऱ्या रस्त्यांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता महत्त्वाचा मानला जातोय। यापूर्वी या रस्त्यावर निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। तर उपरस्त्यांची दुर्दशा झाली आहे। सध्या पावसाळा ऋतू सुरू असल्याने या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून तळ्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे पठार भागातील ग्रामस्थ नागरिक, शेतकरी, शाळकरी, विद्यार्थी, वाहनधारक, चालक हैराण झाले असून हाल अपेक्षा सहन करत आहेत। रस्त्यांच्या अडचणीमुळे संतापाची लाट उसळली असून पठार भागातील नागरिक तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे दिसून येत आहे। यातील बोटा ते ब्राह्मणवाडा रस्त्याच्या दयनीय अवस्थेने या मार्गावरील अनेक प्रवासी बसेस बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत। विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे। शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीला नेताना विविध अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे। रस्त्याच्या अडचणीमुळे पठार भागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे। दळणवळणाच्या दृष्टीने रस्ताच धड नसल्याने अनेक गावे विकासापासून मागासली गेली आहे। तर पठार भागातील गावांचा विकासच खुंटलाय की काय, असा प्रश्न उपस्थित होतोय। या राज्यमार्गावरील ब्राह्मणवाडा ते बोटा रस्ता अकोले सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अंतर्गत येतोय, परंतु संबंधित विभाग व अधिकारी यांनी निद्रेचे सोंग घेतलंय। या रस्त्याचे पावसाळा सुरू होण्यापूर्वी डागडुजी होणे गरजेचे होते। झाडे झुडपे काढणे, साईड पट्टी भरणे, दिशादर्शक फलक लावणे आवश्यक होते, परंतु ती कामे झाली नाही। यात काही किलोमीटर रस्त्याचे काम झाले, परंतु ते देखील निकृष्ट दर्जाचे असल्याचे पहिल्याच पावसात समोर आलंय। या रस्त्यावरील साईड पट्टी, साईड गटारांचे काम न केल्याने पावसाळ्यात अक्षरशः रस्त्यावरून ओढ्यासारखे पाणी वाहून गेल्याने या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। तर काही ठिकाणी रस्त्यासह साईड पट्टी वाहून गेली आहे, तर खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने या रस्त्याला तळ्याचे स्वरूप निर्माण झालंय। बोटा ते राजूर हा राष्ट्रीय महामार्ग 21 आहे, परंतु या रस्त्याला खड्ड्यांचं साम्राज्य तयार झालेलं आहे। शाळेतील विद्यार्थी लोक जाता येता ह्या ठिकाणी खड्ड्यांनी पडतात, अपघात होतात, त्यामुळं अनेकांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात। तरी ह्या रस्त्याची शासनाच्या मार्फत दुरुस्ती होण्यात यावी। बोटा ते आंबी फाटा हा रोड पूर्णपणे बोर्ड लावला होता, हा पूर्णपणे होणार आहे, परंतु इकडून दोन किंवा एक फरलांगभर, तिकडून एक फरलांगभर रस्ता झालेला आहे। मध्यंतरी अत्यंत खड्डे जसेचे तसेच आहेत। तरी शासनाने ह्या कामामध्ये त्वरित लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावा, असे ग्रामस्थांतर्फे, नागरिकांतर्फे बोटा, कुरकुटवाडी, आंबी, बेलापूर, ब्राह्मणवाडा या सर्व भागातील लोकांची ह्या रस्त्यामुळं दुर्दशा आहे। तरी शासनाने त्वरित हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा। शासनाच्या नियमाप्रमाणे रस्त्याच्या कडेला जी झाडे झुडपं गवत आहेत, खड्डे पडलेले आहेत, ते त्वरित दुरुस्त करण्यात यावा। कारण साईड पट्ट्यावरून खाली जर मोटरसायकलवाला उतरला तर तो तसाच पडल्या जातो, म्हणून ही साईड पट्टीसुद्धा भरणं अत्यंत गरजेचं आहे। आणि साईड पट्टीला जे झाडं झुडं झाल्यात त्यामुळं रस्त्याच्या कडेने जो वाटसरू किंवा पदस्थ चालतो त्यालासुद्धा डांबर सोडून खाली चालायला सोय राहिलेली नाही। अशा पद्धतीचा हा अवघड रस्त्याच्या कडेला झाडाझुडपांमुळे झालेला आहे, त्यामुळे जाणारा येणारा माणसालासुद्धा तकलीफ होत आहे। शासनाकडे निधी पडलेला असेल
परंतु दुर्लक्षित भागाकडं पठार भाग आहे याच्याकडं कोणी लक्ष देत नाही, नाही खासदार लक्ष देत ना आमदार लक्ष देत नाहीत. हे फक्त मतापुरती येतात, मतांसाठी लोकांना गोड गोड बोलून बोलवतात, नको त्या योजना दाखवल्या जातात, मतं घेऊन गेल्यानंतर पुन्हा या भागाकडे लक्ष दिलं जात नाही. या रस्त्यावरील झाडे झुडपे यांची कटिंग न झाल्याने काही ठिकाणी झाडाझुडपांनी रस्ताच व्यापला आहे. रस्त्यावर दिशादर्शक तसेच मार्गदर्शक फलक दिसून येत नाहीत. रस्त्याला साईड पट्टी उरली नसल्याने गाडी रस्त्याच्या खाली उतरवणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देणे अशा परिस्थितीत छोटे मोठे अपघात घडत आहेत. यात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अपघातात नागरिकांना गंभीर दुखापती होत आहेत. यात काही नागरिकांना आपल्या आयुष्यभराचे अपंगत्व प्राप्त करावे लागले. काही अपघातांमध्ये नागरिकांना आपले प्राण गमावे लागलेत. नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास होत असून याला जबाबदार कोण? तर हा रस्ता आहे की खड्ड्यात रस्ता असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहे. बोटा, बेलापूर, बदगी, चैतन्यपूर, भक्ताचीवाडी, ब्राह्मणवाडा, जांभळे, मोघाडवाडी, भोजदरी, जाचकवाडी, पवारवाडी, मसवंडी, आंबीदुमाला, कुरकुटवाडी, करंडी, मनाळी, कळम, पवारवाडी, गोपाळवाडी, मोघडवाडी या गावांसह अनेक वस्तीवरील नागरिक, शाळकरी, विद्यार्थी, शेतकरी, महिला, प्रवासी, वाहनधारक, चालक या मार्गावरून प्रवास करताना खास्ता खात शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास सहन करतायत, तर अनेक अडचणींना सामोरे जात आहेत. या मार्गावरील शेतकऱ्यांचे दूध, भाजीपाला, शेतमाल पुणे, मुंबई, नाशिक सारख्या मोठ्या औद्योगिक शहरांच्या बाजारपेठेत नेत असताना आदळ आपट करत शेतमाल वेळेत न पोहोचल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. बोटा ते राजूर या राज्यमार्गाचे दुपदरीकरण करण्यात यावे या मागणीसाठी विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून घारगाव ते अकोले तब्बल 54 किलोमीटर 3 दिवसाच्या मुक्कामासह पायी प्रवास करत मागणी करण्यात आली होती. या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी. वारंवार आंदोलने करूनही झोपलेल्या प्रशासनात जाग येत नसेल तर भविष्यात रस्ता दुरुस्तीसाठी तसेच या मार्गाचे दुपदरीकरण करण्यात यावे या मागणीसाठी मोठे जन आंदोलन सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले यांच्या दालनात करण्यात येणार असल्याचा इशारा समाजसेवक भगवानदादा काळे, युवा नेते योगेश फाफळे, माजी पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, सरपंच जालंधर गागरे, चंद्रकांत गोंदके, रामभाऊ शेळके, बाळासाहेब कुरकुटे, योगेश महाले, सामाजिक कार्यकर्ते यशवंत शेळके, अमित शेळके, विलास शेळके, प्रवीण महाले, गणेश फाफळे, किसन भोईटे, राहुल लांडे यांनी दिला आहे. बोटा ते राजूर राष्ट्रीय महामार्ग 21 ह्या रस्त्याचे अनेक दिवसापासून बोटा ग्रामस्थांनी अगदी आमदार साहेबांना वाजत गाजत कचेश्वर मंदिराकडे नेऊन या रस्त्याचं उद्घाटन केलं होतं. परंतु नुसतं उद्घाटन आणि पाटी लावून लोकांची दिशाभूल करण्यात आली की काय हे आम्हाला समजण्याचं थोडंसं कोडं पडलं आहे. की त्या ठिकाणी बोर्ड लागला होता 80 का 85 लाख रुपयाचं ते काम होतं असं बॅनरवर लिहिलं होतं, परंतु ते काम काय अजून झालेलं नाही असं या ठिकाणी निदर्शनात येतं आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी बोटा ही पठार भागाची राजधानी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. येण्या जाण्यासाठी आंबी फाटा असेल, आंबे असेल, मसवंडी असेल, कुरकुटवाडी असेल, नवे जाचकवाडी, बेलापूर, ब्राह्मणवाडा इथपासून लोकांना काही कामानिमित्त या ठिकाणी यावं लागतं. परंतु रस्त्याची दुर्दशा बघून आज असं वाटतंय की या ठिकाणी हे रस्ता आहे का अगदी पाण्याचा डबक आहे असं कधीतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. म्हणून या ठिकाणी हा जो काही रस्ता आहे याचं त्वरित या ठिकाणी काम चालू व्हावं. शालेय विद्यार्थ्यांसाठी अतिशय अवघड असा हा रस्ता या ठिकाणी निर्माण झालेला आहे. संध्याकाळ आणि सकाळच्या वेळेला सुद्धा या ठिकाणी अनेक अपघात आतापर्यंत घडलेले आहेत. अनेक निरपराध लोकांचे बळी या ठिकाणी जाण्यासारखी जातात. त्यासाठी लवकरात लवकर शासनाने यावर लक्ष देऊन हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशी शासनाकडे आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने नवे पठार भागाच्या त्यामध्ये जाचकवाडी, ब्राह्मणवाडा, बेलापूर, पवारवाडी, खिळ्याचीवाडी, कुरकुटवाडी, मसवंडी, आंबी आणि आंबी फाटा, कुरकुटवाडी, बोटा
या सर्व समस्त ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी शासनाला विनंती करतो की हा रस्ता लवकरात लवकर आपण तयार करून सर्व जनतेसाठी तो खुला करावा, लवकरात लवकर याची दुरुस्ती व्हावी अशी शासनाला विनंती। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।